म्हणजे सांगायचं काय असंच, त्याचा अर्थ असंच आहे, म्हणजे आपण सगळे क्रिया करतो, फक्त त्याला बॅटरी पाडली ना तो साप आहे काय उजेड पाडायचं एवढंच, दूर एवढं कळलं पाहिजे. तसं आपल्या या देहामध्ये, आपल्या संसारामध्ये ज्ञान ऊर्जा पाडायचं, ज्ञानाचा प्रकाश पडला ना हे सगळं जगत मिथ्या हे कळतं. साप दुरी मिथ्या कळलं ना, साप मिथ्या कळलं ना, दूर एक कळलं ना, तसं जगत मिथ्या हे कळण्यासाठी काय पाहिजे, क्रिया करायला लागत नाही, योग करायला लागत नाही, याग करायला लागत नाही, ह्यात अडकायला लागत नाही आपल्याला. मग काय करायला पाहिजे, फक्त काहीच नाही, आपण ह्या मायात अडकलो, फक्त नाम घ्यायचं, नामानं आपल्याला प्रकाश पडतो, नामानं आपल्याला उजेड पडतो, एवढं सांगितलंय. आपण अडकतो का, योग याग क्रिया माया है ना, ह्यात आपण अडकलो. आपण धर्म माया है ना, म्हणजे काय आपण म्हणतो ना, स्वधर्म स्वदेव आणि स्वदेश, 3 भाग आहेत, सुंदर भाग आहेत. स्वधर्म स्वदेव आणि काय स्वदेश. आता स्वदेश म्हणजे भारत देश आहे, स्वधर्म म्हणजे आपला जो धर्म आहे तो, आणि स्वदेव म्हणजे काय आपला देव. ओके, मग आता इथं यायचं आहे, हा स्वदेश हा दिसतो ना, हा स्वदेश है ना, प्राणी पडती देशी अथवा विदेशी. हा स्वदेश म्हणजे देह, आपला हा देह दिसतो स्वदेश आहे. विदेश म्हणजे काय 83 लाख मध्ये, म्हणजे परत साप झाला, गाढव झाला, डुक्कर झाला आणि काय झाला, हे विदेश झाला. म्हणजे यामध्ये न अडकता ह्या स्वदेशात बघता आलं पाहिजे. स्वदेश स्वदेव, आतमध्ये जो अंतरात्मा आहे तो स्वदेव आहे, आणि स्वधर्म म्हणजे काय, माझं जे कर्म आहे त्या कर्मात मला उत्तम राहता आलं पाहिजे, हा स्वधर्म आहे. मनुष्याने मनुष्यासारखं वागणं म्हणजे स्वधर्म आहे. मनुष्यानं, आता हे झालं द्वैत भाग झालं, मग स्वधर्म म्हणजे काय नेमका, की आत्माराम, तो आत्माराम आहे ना, त्या अंतरात्म्यानं त्या सद्गुरूंची ओळख घ्यायचा, हा स्वधर्म आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मी म्हणजे तो आहे ना, मी म्हणजे तोच आहे, तो म्हणजे मीच आहे, म्हणजे आपल्यात काही बदल नाही आहे. ही भूमिका यायला कसं माहिती काय, जो प्रब्रह्माचा अंशात्मक रूपानं माझ्या आतमध्ये आहे ना, तोच मी आहे, हा स्वधर्म आहे. त्याला ओळख घेणं म्हणजे स्वधर्म आहे. हे झालं आध्यात्मिक ज्ञानातून. म्हणून सांगितलं काय, योग, या योगात अडकायचं नाही, करायचं, योग करायचं, साधन करायचं, सगळं करायचं, पूजा अर्चा करता आली पाहिजे, कारण पूजा अर्चाच करून आपण तिथं जाणार आहे. कारण कसं आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पावायचे निर्धारे, सगुणातून निर्गुणाकडे जाणार आहे आपण. आधी सगुण तर करायला पाहिजेच, डायरेक्ट आपण निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. म्हणून पूजा अर्चा हे ते सगळं करत 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 काय करता आलं पाहिजे, आपल्याला तिकडे जाता आलं पाहिजे. फक्त काय त्यात अडकत बसायचं नाही. म्हणून योग याग क्रिया धर्म माया गेले ते विलय हरिपाठे. म्हणजे एक हरिपाठ केल्यानंतर यांचं काहीच लागत नाही. लक्षात येते काय, ह्याला काही लागतच नाही आहे. बघा सुंदर आपल्याला माऊलीने सांगितलंय, फक्त आपण नको त्या गोष्टीत अडकत बसतो. म्हणून न अडकायसाठी काय पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. म्हणून येथे सामर्थ्य आहे ना. म्हणून जे दिसते विशेष गुण ते श्री सद्गुरूंचे अधिष्ठान. म्हणून विशेष गुण दिसले पाहिजेत आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक जागेमध्ये मला त्या परब्रह्माचं स्वरूप बघता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं काय, योग या क्रिया धर्म माया गेले ते विलया हरिपाठी. एक हरिपाठ घेतल्यानंतर बाकी काही लागत नाही असं माऊली म्हणतात. म्हणून ज्ञानदेवी याग यज्ञ याग क्रिया धर्म म्हणून सांगितलं, सुंदर ओवी दाखवलं बघा, हरिविन नेम नाही तुझ्या. किती सुंदर आहे बघा. म्हणून सांगतात माऊली बघा की हरिविन, म्हणून हरि उच्चारणे, हरी म्हणजे नाम संकीर्तन ह्यात आपल्याला राहता आलं पाहिजे, नाम घेता आलं पाहिजे, हरिपाठ करता आलं पाहिजे. ह्यात जर आपण राहिलो ना, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. मग म्हटलं ना मागच्या वेळेला पण, म्हणजे आपण तीर्थाटनला पण जायची गरज नाही, कारण का तीर्थाटनच इथं आहे. तीर्थ आणि ठण इथंच आहे. म्हणून आता तीर्थ हे आपण घ्यायला ना, हे तीर्थ आतमध्ये घेतल्यानंतर आतमध्ये आपल्या जन्माला येणार आहे ती दास्यभक्ती जन्माला येणार आहे. मग दास्यभक्ती करायची आपल्याला. भक्ती तर आपण करतोयच, पण आता दास्यभक्ती म्हणजे वेगळी काय, भक्ती आपण करतो ना, मग आता दास्यभक्ती वेगळी काय. तर याचं असं आहे, जे हनुमंताने केले ते दास्यभक्ती आहे. हनुमंताने काय केलं की इतकं दास्यभक्ती होता, तत्पर आज्ञा है ना, हे करायचं लगेच आज्ञा गेला. म्हणजे आपण काय म्हणतो, मागं पुढे बघतो, हे करू का नको. मग आपण काय करतो, अंतकरण पंचकामध्ये अडकतो. ह्यात न अडकता आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप राहता आलं पाहिजे. त्याच्याशी एकरूप राहिलो, मद्रूप राहिलो आणि तद्रूप राहिलो ना, मग त्याच्याशी एकरूप होणार आहे. म्हणून ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म म्हणून सांगितले बघा.
म्हणून धर्म दाखवला, क्रिया दाखवली. मग आता योग ह्यात अडकत बसायचं नाही. माऊली म्हणतात का अडकत बसायचं नाही, फक्त एक हरिपाठ घे आणि नियमानं आपल्याला त्याच्यावरती विवरण करता आलं पाहिजे. जे काय तुम्ही आम्हाला श्रवण दिले त्याचं कसं असतं बघा. आता आपण काय करायचं, नुसतं श्रवण करायचं, श्रवण करायचं, श्रवण करायचं, श्रवण करायचं. जे काय आपण श्रवण करतो ना, ती म्हैस कसं असते ना, ती म्हैस काय करते, नुसतं चारा खाते 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 आणि 1 तास 2 तासानंतर खाली शांत बसते आणि एक एक घास काढते, परत त्याचं रवंत करते बघा. रवंत आहे ना, रवंत करते. असं असं चालूच असतं म्हशीच त्याचं बघा. म्हणजे एक घास काढायचं, रवंत करायचं, परत त्याला पाठवायचं प्रोसिजर करून. म्हणजे असं प्रोसिजर करून आपण सगळं नुसतं श्रवण करायचं, श्रवण करायचं, जे सांगितलं ते श्रवण करायचं आणि आपोआप येतं. हे सांगायचं म्हणजे काय, आपोआप येतं. म्हणजे ह्याला प्रासादिक म्हणायचं. म्हणजे देवाचेने प्रसन्नपणे, पद्यामध्ये म्हणतो का, देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. प्रासादिकाची व्याख्या बघा काय. प्रासादिक कशाला म्हणायचं, देवाचेने प्रसन्नपणे, देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी, देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे, जे जे घडे लागे बोलणे म्हणजे देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. आता सद्गुरु वर्णवेना जे ते माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत श्रुती, ते मज मूर्खाची मती पवाडेल कोठे, दुरुने माझा नमस्कारो गुरुदेवा पैल पारू पावी मज, होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसा असा श्री सद्गुरु स्वामी, मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वाच्यत होते मन, माया झाली लज्जाय मान, काय करू न कळे न कळे नेती नेती. म्हणजे हे सगळं जे आहे ना, ह्यात आपण म्हणजे स्तवनात अडकलो. काय ते स्तवन करायला लागलो त्याचं. मग स्तवन करायला लागलो ना, तेच आपल्याला घेता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला काय करता आलं पाहिजे, त्याचं गुणगान गाता आलं पाहिजे. मग बघा काय सांगितलेलं आहे, हरिविन नेम नाही तुझ्या. मग आता हरीशिवाय दुसरा नेमच नाही तुझ्या. म्हणजे त्याचं स्तवन, त्याचं कौतुक आणि त्याच्यातच राहिलो तर आता परत आपल्याला म्हणजे हे करायला लागणार आहे, ते करायला लागणार आहे, ह्यात अडकायला लागतच नाही आहे. म्हणून सांगितलं काय, न कळे न कळे सद्गुरूंच्या आज्ञेत राहिलो ना, आपल्याला बाकीचं काय करायला लागत नाही. म्हणून सांगितलं ज्ञानदेव यज्ञ क्रिया धर्म. हा क्रिया धर्म, धर्म माया आहे ना. म्हणजे धर्म अधर्म ह्यात आपण अडकत बसले ना, ह्यात अडकत बसण्यापेक्षा माऊली काय म्हणतात, हरिविन नेम नाही तुझ्या. म्हणजे नियम करत बसायच नाही है ना. मी असंच आहे, मी तसंच करतो, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, नियम करत बसला ना, मग माऊली काय म्हणतात, तो अडकला है ना. एक जण काय म्हणतो माहितीये काय, मी ना देवाची पूजा केल्याशिवाय चहाचा घोट पेत नाही, चहाचा घोट पेत नाही. 1000 जणांना सांगतोय. म्हणजे यात अभिमान आला ना, चहाचा घोट पेत नाही, चहाचा घोट पेत नाही. अरे तू किती वेळा घोट पिलास चहाचा, पित नाही पित नाही म्हणत म्हणत तो म्हणजे नियम सांगतो. हा लक्षात येते काय, हे नियम सांगायला जातो. म्हणजे इथं पण अभिमान आला, मला ना खूप छान कीर्तन करता येतं, हे अभिमान आला तिथं आहे ना. मला ना खूप गायन छान, म्हणजे इथं अभिमान आला तिथं ना. म्हणजे आपण सांगायला जातो ना, तिथं अभिमान येतो. म्हणून आपण कोणाला सांगत बसायचं नाही. का सांगत बसायचं नाही माहितीये काय, आपले जे काय पात्रता आहे ना, ते आपल्याला कामातून दाखवता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं ना मगाशी, प्रसन्नपणे देवाचे प्रसन्नपणे. इथं काही सांगावं लागत नाही, इथं सहजता येते. ज्ञानोबारायांना नमस्कार करायचं, तुकोबारायांना नमस्कार करायचं, माऊलींना नमस्कार करायचं, पांडुरंगाला नमस्कार करायचं आणि बसायचं, ऐकायचं. हा ऐकायचं तिथं आलं बघा. म्हणजे एक एक भाग आपण असं काढतो ना, आपाप येतात, ते काढायला लागत नाही ते. म्हणजे देवाचे प्रसन्नपणे जे जे गाडे लागे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने. म्हणजे ठरवायचं नाही, हे सांगायचं ते सांगायचं ते सांगायचं नाही, सहजता येते तिथं. माऊली तुम्ही गायन करून घ्या हरिपाठावरती म्हटलं ना, माऊलीच गाऊन घेणार आहेत. म्हणून आपण इथं परत चुका काढत बसायचं नाही. का माहिती, चुका काढल्या ते माऊलींच्या चुका काढल्यासारखे होतात. म्हणून जे आले ना मला घेता आलं पाहिजे, जे आले ना त्यातून मला समाधान होता आलं पाहिजे. परत उद्या येईल ना दुसरं काहीतरी, परत परवा येईल ना दुसरं काय. ह्याच अभंगावर आपण कितीतरी वेळा प्रवचन, कितीतरी वेळा आपण निरूपण करू शकतो. म्हणून ज्ञानदेव यज्ञ क्रियाधर्म हरिविन नेम नाही तुझ्या. म्हणून त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी तो प्रसन्न आहेच. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे लागे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने प्रासादिकेला म्हणायचं बघा. श्लाघ्यवाने म्हणजे काय, सहजता आणि काय ते चांगलं, इतकं सुंदरता दिसते त्यामध्ये. सुंदरता म्हणजे काय, असं फुलवून येतं ते.
जे निरूपण आहे ना असं फुलून आलं पाहिजे. त्यात आपलं रौद्र रूप दिसलं पाहिजे, त्यात आपलं हास्य दिसलं पाहिजे, त्यात आपलं बिभत्स दिसलं पाहिजे, त्यात आपलं विनोदी दिसला पाहिजे. म्हणजे माऊली म्हणतात ना, नवरसिक कीर्तन असावं. नाहीतर असं रसाळ काय ते रटाळ लावले आणि चालू केले असं पण नाही. त्यात सगळ्या प्रकारचं असं गंध भरला पाहिजे आणि गंध भरला पाहिजे. थोडंसं हास्य, पण नुसतंच हास्य नसावं. 2 तास बाबा आला आणि हसवूनच गेला. हसायसाठी कीर्तन अजिबातच नसतं, विनोदी कीर्तनच नसतं. एक एक जण म्हणतात काय विनोदी कीर्तन होतं. अरे विनोद करायला मग तुला दादा कोंडकेचे पिक्चर बघ ना, तुला विनोदच पाहिजे तर आहे ना. विनोदी कशाला पाहिजे, त्यासाठी हास्य जत्रा लागते ते बघ ना. अरे तर कीर्तन ऐकायचं आहे, इथं देवाचं ऐकायचं आहे. परब्रह्माचं काय ऐकलास का तू? परब्रह्म कसा आहे सांग ना, देव कसा आहे सांग ना, नविदा भक्ती काय सांग ना, 84 तत्व काय सांग ना. काय सांगत नाही. हसवून गेला बाबा, हसवून गेला. हसवायला कीर्तन असतं किती काय की मला एका ठिकाणी गेलो आणि बाबा तुम्ही जर हसवावं म्हणजे चांगलं, हसवायचं असेल तर मला येत नाही. माझं कीर्तन असं आहे म्हटलं मी, तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन नाही, कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार. बरं व्हायला पाहिजे, आपल्याला भक्ती कळली पाहिजे. शबरीची सांगा, शबरीने कशी भक्ती केली. नविदा भक्ती म्हणजे काय सांगा, भाव त्यातला सांगा. नाम काय सांगा, कलियुगात उद्धारून जाण्याचं सामर्थ्य कशात सांगा, परीक्षिताला सांगा. अभ्यासातला तर सांगणार ना. अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यास 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 पाहिजे. खूप अभ्यास करता आला पाहिजे. मी बऱ्याच जणांना विचारलं युगी 28 काय, पण सांगितलं नाही. पण अभ्यास केला ना, येतं आपल्याला, येतं लक्षात येतं आहे ना. 5-7 वर्ष अभ्यास केला, पण आता 2 मिनिटात सांगू शकतो ना. का अभ्यास, मी आता अभ्यास केला म्हणून सांगत नाही, पण सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला फुल कॉन्फिडन्स आणि फुल अभ्यास पाहिजे, तर हे सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून सांगितलं काय, याग याग क्रिया धर्म ह्यात अडकण्यापेक्षा माझा धर्म आहे म्हणतो. अरे धर्म धर्म धर्म, अरे त्या धर्मात अडकलास तिथंच राहणार आहेस. म्हणून सॉरी म्हणतात काय ना, माऊली काय म्हणतात, या क्रिया धर्म ह्यात अडकू नकोस. म्हणून हरिविन नेमन आहे तुझ्या. हरिविन नेमच नाही आहे. मी असा नियम करतो, मी तसा नियम करतो, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, माझं माझं म्हटलं ना, मग आपण त्यात अडकलो. म्हणून हरिविन नियम नाही तुझ्या रे. हरी शिवाय काहीच नाही आहे. एक हरी घे, बस तोच नियम आहे. तुला पाणी प्यायचं पी, चहा प्यायचं पी, जेवण करून पूजा कर, काही होत नाही. जेवण करून जर पूजा केलं तर पण चालतं. पण काय चालतं मग उद्यापासून असंच करायचं नाही, सोहळ्यात करता आलं पाहिजे. आहे ना, मस्तपैकी आपल्याला पांढरी कपडे घालता आले पाहिजे, मस्तपैकी आपल्याला धोतर नेसता आलं पाहिजे, असं पाहिजेच, सगळं पाहिजे. पण याचा पण अर्थ असा आहे की रजेश वेळेचा विटाळ, त्याचा आलोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ हे शरीर जाणार आहे ना. म्हणजे रजेश वेळेचा विटाळ, विटाळ असतो ना 4 दिवस राहिल्यानंतर, त्याचा आळवण झाला गाळ. त्याचा आळवण एवढासा गाळ झाला, 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर राहिल्यानंतर बघा, मातेला राहिल्यानंतर त्याचा आळवण झालं गाळ. सुपार एवढा झाला, अंड्या एवढा झाला, मोठा मोठा होत होत त्याचा आळवण झालं गाळ. त्या गाळाचेच केवळ हे शरीर आहे. आणि हे शरीर कोणापासून झालं, रजस्वळापासून झालेलं आहे. मग त्या रजस्वळापासून झाला, म्हणून रज श्वेळा रज गुण आतमध्ये आहेत. लक्षात येते काय, म्हणून रजो गुण आतमध्ये आलेत. म्हणून रज कोण आहे, ब्रह्म आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून तुमचा माझा जन्म आहे. खूप सांगायसारखं आहे यामध्ये. रजगुण सांगायसारखं आहे, तमोगुण सांगायसारखं आहे, खूप 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 काय. फक्त आपल्याला घेताच आलं पाहिजे ना. म्हणून रजगुणापासून तुमचा माझा जन्म आहे. याला कितीही तुम्ही धुतला, कितीही त्याला तुम्ही स्वच्छ केला, तर तो स्वच्छ होऊ शकत नाही आहे. म्हणून समर्थांची ओवी आहे बघा, वरी वरी वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे, उघडताचे नाही. वरवर वैभवाचं केलाय. भगवी वस्त्र काय घालतो, दाढी काय वाढवतो, आणि काय माळा एवढ्या घातलाय, सगळं सगळं केलंय, पण अंतरी पोतडे नरकाचे काही उपयोग नाही आहे. म्हणजे सांगण्याचं सामर्थ्य काय, तुम्ही एक वेळेस साधा शर्ट घाला, काहीतरी दुसरे घाला काहीतरी, पण आतमध्ये तुमचं चांगलं पाहिजे, हा उद्देश सांगायचं. कोणाला इतर बोलून म्हणजे कोणाला कोण कपडे चांगले घालते त्याला बोलायचा उद्देश नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय माहितीये काय, आतमधून जर चांगला असेल ना, वर वेश असावा बावळा. हा पुढची ओवी असलेल्या समर्थाने, वेश असावा बावळा, परी अंतरी नाना चातुर्याच्या कळा. अंतरी नाना चातुर्याच्या कळा असावा. वेश कसा असू दे, वेश असावा बावळा. वेशावर काय नाही हो, आणि वर कपडा या फक्त, त्याला रंग दिला लाल, रंग दिला पांढरा, त्याला रंग दिला, त्यात रंगात अडकायचं नाही. रंग आपल्याला श्रीरंग होता आलं पाहिजे. पांढरंग आपल्याला भेटलं ना, मग आता रंगात का अडकायचं नाही. पांढरा असू दे, लाल असू दे, कसं असू दे, फक्त काय वेश असावा बाळा, परी अंतरी नाना चातुर्याच्या कळा असाव्यात. फक्त काय
मग असं आता सांगितलं म्हणून कसाही वेश असावा म्हणून कसा नाही, मस्त असावा, चांगला सत्व गुणात दिसणारा, पांढरा शुभ्र असावा, पांढरं धोतर असावं, छानपैकी कपडे असावेत, धुतलेले असावेत, असं असावं. फक्त काय देह नश्वर आहे, देह नाशिवंत आहे, देह रजगुणातला आहे, देह घाणेरडा आहे म्हणून याला उद्यापासून आंघोळ पण करायचं असं पण नाही. सगळी 9 द्वार घाण्याच आहेत म्हणून स्वच्छ करायचं बंद करतो का? नाही. सगळी 9 द्वार 4 दिवस जर स्वच्छ नाही केले तर 9 दारातून असं घाण दुर्गंध व्हायला लागते है ना. म्हणून स्वच्छ तर करताच आलं पाहिजे. फक्त माऊली म्हणतात काय अडकत बसायचं नाही. ज्ञानदेवी यज्ञ क्रिया धर्म हरी विन नेम नाही तुझ्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.